नमस्कार भगिनींनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे. भगिनींनो बघा, आपल्याला शिक्षक भरती संदर्भामध्ये प्राधान्यक्रम आता जनरेट करून लॉक करायचे आहेत. परंतु हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो, दिवसभरामध्ये जेवढे फोन्स येतात त्याच्यामध्ये 70% फोन हे फक्त महिला भगिनींचे आहेत. आता तसं पाहिलं तर उमेदवारांची संख्या सुद्धा महिला भगिनींची जास्त आहे. मी ऑलरेडी तुम्हाला वर्गनिहाय म्हणजे डीएडचे उमेदवार असतील तर त्यांनी कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यावे, बीएडचे उमेदवार असतील तर त्यांनी कसे प्राधान्यक्रम द्यावे, गणित विज्ञान असेल तर कसं प्राधान्यक्रम द्यावे, बीए बीएड असेल तर काय करावं, ह्या सगळ्यांबद्दल सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि ते सुद्धा तुमचा एकही क्षण अतिशय चुकीच्या पद्धतीने न घेता अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, बहिणी इतक्या कळवळीने विचारतात की दादा हे जवळचं प्राधान्यक्रम देऊ की तिकडे कसं जाऊ, ही अडचण आहे ते अडचण आहे, घरचे नाही म्हणून राहिले आणि ते काही जण हो म्हणतात, मग मी कुठेही जॉब करायला तयार आहे परंतु ही अडचण आहे, असं आहे तसं आहे, या आहे त्या आहे. तुम्हाला माहिती आहे महिला म्हटल्याच्या नंतर काही समस्या सुटत नसतात. ह्या सगळ्या समस्यांना तोंड देत देत मी तुम्हाला सांगतो, एक भगिनी आपण म्हणतो की ताई आता ठेवू का फोन, ना ते एक शंका झाली की दुसरी शंका येतेच, तिसरी शंका झाली की चौथी शंका येतेच. ह्या तुमच्या मनामध्ये असंख्य शंका आहेत आणि हे शंकांचं काहूर उठणं साहजिक आहे. कारण की शेवटी अपना बसा बसाया घर वो छोडकर अगर हमें किधर जाना है, तर साहजिकच व्यक्तीच्या मनामध्ये एक ना हजार प्रश्न येतच असतात आणि ते खूप साहजिक आहेत. हे जे टेन्शन आहे, पॅनिक सिच्युएशन आहे ना, हे पुढच्या काही दिवस तुमच्या मनामध्ये 100% येणार आहे. बहिणींनो, तुमच्याही मनामध्ये जर असे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. ऑलरेडी ही माहिती मी तुम्हाला अनेक 2-3 व्हिडिओमध्ये टाकलेली होती, परंतु एकदा पुन्हा बघा. काही गोष्टी मी त्याच्यामध्ये नव्याने ॲड केलेल्या आहेत. काही गोष्टी तुम्हाला असं वाटेल की पाहून थोडंसं बरं वाटेल की नाही भाऊ हे जे बनून राहिले ते बरोबर आहे. आणि काही वेळेला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, तो तुम्ही करायला 100% तयार असता. तुमचं नावच आहे त्यागाची मूर्ती. म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये महिलांसाठी फक्त हा बनवलेला व्हिडिओ आहे. थोडासा काळजीपूर्वक बघा, माहिती चांगली आहे, 100% तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, बहिणींनो म्हणतो आता, विद्यार्थी मित्रांनो नाही. बघा, पहिल्या क्रमांकावर सर्वात जास्त पसंतीची जी शाळा आहे किंवा जी जिल्हा परिषद आहे, जी नगर परिषद आहे, जी महानगरपालिका आहे किंवा आदिवासी आश्रमशाळा आहे किंवा एखादी खाजगी संस्था आहे, तिलाच टाका. जी तुम्हाला आवडते, भले ती 6वी ते 8वीची असू द्या आणि तुम्ही 9वी 10वी साठी पात्र असू द्या, 6वी ते 8वीची टाका, काही अडचण नाही, काही अडचण नाही. तुम्हाला आवडते ना त्या ठिकाणी करायचं आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाहिजे किंवा तुम्हाला एखादी संस्था पाहिजे असेल. आता अनेक विद्यार्थ्यांना मी बघतो, बहिणींना बघतो की त्यांची अशी इच्छा असते की रयत शिक्षण संस्थेमध्ये जायचं किंवा मग आपलं सरस्वती विद्याभवन जे आहे ते त्या ठिकाणी जायचं. मग तुम्ही टाका ना, काही हरकत नाही. आता एखाद्या बहिणी असेल, नागपूरची असेल, चंद्रपूरची असेल, गोंदिया भंडाऱ्याची असेल, त्यांना वाटत असेल की माझीच जिल्हा परिषद, माझीच नगर परिषद, माझीच महानगरपालिका मला भेटली पाहिजे, पुण्यामध्येच माझा नंबर लागला पाहिजे, मुंबईमध्येच लागला पाहिजे. हरकत नाही, तुम्ही तुमच्या आवडीची शाळा त्याच ठिकाणी द्या ज्या ठिकाणी खरंच तुम्हाला मनापासून काम करायचं आहे. मार्क कमी असतील तर आपण कुठे जायला तयार आहोत, पण मार्क बऱ्यापैकी असतील आणि कमी जरी असतील तरी हरकत नाही. ही शाळा मिळणार नाही म्हणून सुरुवातीलाच ती काढू नका, असं करू नका. नाही माझा कट ऑफ बसत नाही, मला या ठिकाणी नंबर कुठं लागणार आहे, मला माझे तर मार्क किती, हे डोक्यातून काढून टाका. अशा विचारांनी तुम्ही तुमच्या डोक्यांचा भाजीपाला करून घेऊ नका. ठीक आहे, डोक्यात खरमुरे मुरमुरे अजिबात ठेवू नका. तुम्हाला वाटते ना ही शाळा टाकायची, टाकून द्या. आवडीची शाळा आहे ना म्हणून ते करा. शेवटी माणूस करते कशासाठी सगळ्या गोष्टी, ज्या आवडते त्याच्यानुसार. दुसरं, ते झाल्याच्या नंतर आता काय करा, तुम्हाला किती गुण आहे आणि आपल्याला कुठपर्यंत निवड होऊ शकते त्याची वास्तववादी कल्पना करा. रोमॅन्टिसिझम मध्ये जगू नका. मी तुम्हाला काल एक फॉर्मॅट सांगितला होता की बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक चार्ट तयार करायचा आहे आणि तो चार्ट कशा पद्धतीने असला पाहिजे, तर तो असा असला पाहिजे. तुम्ही बघितला असेल पण तरी सुद्धा एकदा पुन्हा बघा. तुम्हाला ह्या गोष्टी बहिणींनो करायच्याच आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. हे बघा, ओपन कॅटेगरीच्या किती जागा आहेत त्या बघा, त्याच्यानंतर ओपन फिमेलच्या जागा किती आहेत त्या बघा, मग तुमच्या कास्टच्या जागा किती आहेत त्या बघा आणि मग तुमच्या कास्ट मधल्या फिमेलच्या जागा किती आहेत ते बघा. हे सगळं झाल्याच्या नंतर ज्या विषयासाठी किंवा ज्या वर्गासाठी तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात त्याच्या जागा किती आहेत त्या बघा. या सगळ्यांचा हिशोब करून, या सगळ्यांचा अंदाज बांधूनच तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवा. समजा तुमच्या कास्टची जागा नाहीये, फिमेलसाठी जागा नाहीये, ओपन कॅटेगरीमध्ये फिमेलसाठी 5 आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी टोटल 7 आहेत आणि विषयांच्या जागा 2 आहेत, अशा ठिकाणी प्राधान्यक्रम देणं टाळा. या ठिकाणी विषयाच्या जागा जर 10 असल्या आणि अशा पद्धतीने जर कॅल्क्युलेशन असलं तर लक्षात घ्या की तुमचे मार्क किती आहेत.
तुमचे मार्क हे ओपनचा कट ऑफ काढू शकतात का, तेव्हाच प्राधान्यक्रम द्या, अन्यथा प्राधान्यक्रम उशिरानं द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही थोडासा विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझे मार्क बऱ्यापैकी आहेत, माझा या ठिकाणी नंबर लागू शकतो, तर मात्र मग तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. पुढे जर आपण गेलो बहिणींनो, तर ही वास्तविकता तुम्ही लक्षात घ्या. सगळीकडे किती स्पर्धा आहे, कुठं जास्त असू शकते, कुठे कमी असू शकते, कुठं मध्यम स्वरूपाची असू शकते, याचा तुम्ही 100% अंदाज बांधू शकता. जास्त ज्या ठिकाणी स्पर्धा आहे, तुम्हाला असं वाटतं की ज्या लोकप्रिय शाळा आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंच आहे, भले इतर विद्यार्थी देत असतील परंतु मलाही द्यायचं आहे. उदाहरणार्थ जिल्हा परिषद बघा, नगर परिषद बघा, हे जे प्रिफरन्सेस आहेत ते सर्वांना चालेल, त्याच्यामुळे सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी देतील म्हणजे देतील. मग ते तुम्ही 1 ते 20च्या रेंजमध्ये ठेवा. त्याच्या पुढे ज्या ठिकाणी कमी स्पर्धा आहे ते तुम्ही नंतर ठेवा. आणि मग सगळ्यात सुरक्षित पर्याय म्हणजे ज्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यानंतरचे पर्याय तुम्ही घ्या. सर्वात आधी काय करा की ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे ते घ्या. नंतर काय करायचं, ज्या ठिकाणी थोडीशी कमी स्पर्धा आहे त्या योग्य संधी असलेल्या 21 ते 40च्या दरम्यान घ्या. आणि बाकीचे जे उर्वरित प्रिफरन्सेस आहे की ते जे तुमचा सुरक्षित पर्याय असू शकतात की नाही मला या ठिकाणी निवड होऊ शकते किंवा मला या ठिकाणी झाली पाहिजे, माझी नोकरी लागली पाहिजे, ठीक आहे, मला भलेही आवडती संस्था भेटली नाही चालेल पण माझी निवड झाली पाहिजे, ते शेवटी ठेवा. अशा पद्धतीने जर तुम्ही केला, सुरक्षित पर्यायांचा जर विचार केला, तर मात्र त्या ठिकाणी निवड ही होऊ शकते. हे बघा, जवळच्या जिल्ह्यांमध्ये मर्यादित राहू नका. अनेक बहिणींनी मी बघून राहिलो की नाही बा, हे बघा मी काय करते, वाशिमला प्राधान्यक्रम देते, तिकडे अकोल्याला देते, बुलढाण्याला देते. म्हटलं का, तर नाही म्हणले हे माझ्या जवळच्या जिल्ह्यात. तिकडे पुणे साईडच्या भगिनींचा ज्यावेळेस फोन येतो ते म्हणतात हे बघा दादा, मी काय करणार आहे, पालघर देणार आहे, रत्नागिरी देणार आहे, ठाणे देणार आहे, मुंबई देणार आहे, मुंबई उपनगर देणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त पलीकडे जाण्यासाठी तयार नाही. पुणे भागामधल्या बहिणींचा फोन येतो, दादा म्हणले आम्ही सोलापूरला देतो, अहमदनगरला देतो, अहिल्यानगरला देतो आणि त्याच परिसरामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, दूर काही जात नाही. तर अशा वेळेस मी म्हणत असतो की तुम्ही असं करू नका. फक्त घराजवळची शाळा आहे त्याच ठिकाणी मला जॉब करायचे, हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नोकरी तुमच्यासाठी नाही. जिथं भेटेल तिथं जाऊन नोकरी करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण की मी तुम्हाला सांगतो, तिकडे आपल्या महिला अंतराळवीर पार आकाशामध्ये जाऊन वापस आले, आपण काय हरकत आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायला, काही अडचण नाही, ठीक आहे की नाही. तुमच्या घरचे जर कार्यकर्ते नोकरीवर नसतील तर त्यांनाही सोबत घेऊन चला, म्हणा भाऊ चला, त्यांना फिरवा. असं थोडी की बा प्रत्येक वेळेस पुरुषांनी नोकरी केली पाहिजे, महिलांनी सुद्धा नोकरी केली पाहिजे. नोकरी जर त्या करत असतील आणि जर समजा पुरुष नोकरीवरती नसेल तर काय हरकत आहे त्यांच्यासोबत त्यांना राहायला, कुछ हरकत नाही आहे, घेऊन चला त्यांना सहाव्यांना सोबत, आहे की नाही. म्हणून चांगले गुण ज्या ठिकाणी आहेत, तुम्हाला जास्त पसंतीच्या ज्या तुमच्या शाळा ज्या तुम्हाला खूप आवडतात त्या शाळा वरच्या क्रमांकावरती ठेवा, काही अडचण नाही. त्याच्यानंतर काय करा, मध्यम गुण किंवा मध्यम शक्यता ज्या ठिकाणी असू शकते की भाऊ या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे, त्या शाळांना तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती ठेवा. आणि कमी गुण असून देखील तुम्हाला जर निवड होण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ समजा आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा काही संस्था असतील, तुम्ही प्राधान्यक्रम देताना तसंच देणार आहात. बघा, तुम्ही जिल्हा परिषदेला देतील, कोणी नगर परिषदेला देतील, जे विद्यार्थी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतात ते महानगरपालिकेला जातील. बाकीचे विद्यार्थी काय करतील, मागे 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 सरकण्याचा प्रयत्न करतील की नाही. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ते प्राधान्यक्रम द्या. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काही प्राधान्यक्रम देत आहात त्यामध्ये वैविध्य ठेवा, थोडीशी व्हेरिएशन ठेवा, थोडीशी व्हेरायटी ठेवा. नाही तर तुम्ही जर म्हणलं भाऊ एकाच जिल्ह्यातल्या जागा भरतो, तिथं असं ना बजेट जमत नसते, सगळीकडचं जरा 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 जरा, कारण की लिमिटेड प्राधान्यक्रम आहेत. सर्व क्रम विचारपूर्वक लावा, असाइन व्यवस्थित करा. कुठं निवड होण्याची शक्यता कमी आहे, कुठं निवड होण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त आहे, लक्षात घ्या. चांगले गुण असतील तर आपल्या घराजवळची शाळा तुम्हाला मिळू शकते, बरोबर आहे की नाही. परंतु कमी गुण जर असतील तर सुरक्षित पर्याय जास्तीत जास्त ठेवण्याचं तुम्ही काय करा बहिणींनो, त्या ठिकाणी प्रयत्न करा, ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं, मी तुम्हाला जस्ट सांगितल्याप्रमाणे फक्त आपल्या जिल्ह्यातल्या शाळा निवडू नका, इतर सगळ्या जिल्ह्यातल्या शाळा निवडा. म्हणजे जेणेकरून काय होईल, निवड होण्याची शक्यता वाढेल. एखाद्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं की जास्त मार्क असणारे विद्यार्थी जास्त असू शकतात, किंवा एखाद्या विषयाशी ज्या विषयामध्ये जास्त मार्क असलेले विद्यार्थी असू शकतात, किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांमधल्या जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असू शकते. हाही धोका नाकारता येत नाही. म्हणून तुम्ही ग्रामीण भागामधल्या सुद्धा शाळांना प्राधान्यक्रम द्या, शहरी भागांना सुद्धा द्या, दुर्गम भागातल्या सुद्धा द्या, आणि ज्या ठिकाणी कमी स्पर्धा असू शकते अशाही शाळांना निवडा. हे बघा, 2 कामं कमी करा सध्या, ठीक आहे. घर झाडाचं राहिलं असं राहू द्या, भांडे घासाचे राहिले असतील राहू द्या, कपडे धुवायचे राहिले असतील राहू द्या. नाहीतर तुम्हाला OTP येता येताच तुमच्या अख्ख्या घराचे कामं तुमच्या डोक्यावरती पडलेले आहेत आणि हे सगळे कामं तुम्हाला करायचे आहेत.
बरोबर आहे. एखाद्या वेळेस स्वयंपाक लेट होत असेल, आज आमची एक भगिनी तिथं ती जेवण केलं नाही, सकाळपासून जेवण केलं नाही. ती आता ज्यावेळेस प्रिफरन्सेस मी स्वतः बसून लॉक करून दिले त्यावेळेस तेवढं त्यांना गमलं का भाऊ म्हणले आता बरं झालं, प्रिफरन्सेस लॉक झाले, आता मला गमलं. OTP येत नव्हता त्याच्यामुळे टेन्शन डोक्याच्या वर चाललं होतं त्यांच्या. म्हणून अशा पद्धतीने जास्तीत जास्त निवडा, त्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता असू शकते. शेवटच्या दिवशी प्रिफरन्सेस देण्याच्या गडबडीमध्ये राहू नका, त्याच्या पूर्वीच सगळं करा. वेळेच्या आधी सगळी माहिती गोळा करून ठेवा, लिहून ठेवा. मी तुम्हाला सांगतो शाळांची यादी तयार करा. नाही तर आपल्या भगिनी काय करू राहिल्या, मला मग प्राधान्यक्रम आले, मग मी यालाच असं खालीवरी करतो आणि तेच देऊन टाकतो. असं फोतर पातर करू नका. नाही, प्रत्येक ॲड बघा. ओपन कॅटेगरीची काय जागा किती येतात, तुमच्या कास्टमधल्या जागा किती येतात, महिलांसाठी किती येतात, तुमच्या विषयाच्या किती येतात, याचा गोषवारा करा. शांततेत बसून मग नीट प्राधान्यक्रम आरामात बसून प्राधान्यक्रम द्या. 2-4 कामं असतील डोक्यामागचे बाजूला ठेवून द्या. सरांना सांगा घर झाडायला सध्या, आणि मग शेवटी सर्व तपशील पाहून पुन्हा आपली माहिती चेक करून मग सबमिट करा. तुमचं लग्न झालेलं असेल नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचे प्राधान्यक्रम देताना सगळ्या गोष्टींचा विचार करा, मग प्राधान्यक्रम द्या. शाळांची माहिती तपासा. तुम्ही ज्या प्रवर्गामधून येता त्या प्रवर्गामधल्या महिला उमेदवारांची संख्या किती आहे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. OBC मध्ये तुम्ही बघितलं असेल महिला उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे पुरुषांपेक्षा. ठीक आहे, म्हणून त्याही तुमच्या कॅटेगरीमध्ये किती महिला आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नाही तुम्हाला वाटेल महिलांच्या जागा एवढ्या आल्यात, तसं नसतं. अनेक ठिकाणी तुम्ही बघा नॉर्मल जनरल कट ऑफ पेक्षा महिलांचा कट ऑफ जास्त गेलेला आहे. पुढे जर आपण बघितलं की उच्च गुणांसह अधिक प्राधान्यक्रम दिल्यास निवडीची शक्यता त्या ठिकाणी कशी राहते बहिणींनो, जास्त राहते. जे वेगवेगळ्या जागा आलेल्या आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी, ह्या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करा. फक्त जवळच्या शाळांवर अवलंबून न राहता विस्तृत पर्याय ठेवा, आणि मग गुण, तुमचे मार्क किती आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे, महिला आरक्षणाच्या जागा किती आहेत आणि उपलब्ध जागा किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच एक प्राधान्यक्रमाची तुम्ही त्या ठिकाणी निवड द्या. फक्त जास्त संख्या आहे म्हणून तुम्ही त्याच्या मागणीमध्ये पडू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे. हे नियोजन व्यवस्थित झालं तर तुमची निवड होण्याची शक्यता वाढते, अन्यथा डोक्याचा भुगा होऊन जाते. बहिणींनो, ही संधी तुम्हाला चांगली आलेली आहे तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्याची, तुमचं पोटेन्शियल जगाला दाखवण्याची. म्हणून ही संधी चुकवू नका. खूप शांततेने हे काम करा. पुढचे 8 दिवस तुमच्याकडे आहेत. खूप खूप धन्यवाद.